हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हर जोर जुल्म की टक्कर में जुल्म की टक्कर में न्याय द्या न्याय द्या न्याय द्या। अल्पवयीन निरागस मुलीवरील अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येनं संपूर्ण मालेगाव शहर आणि तालुका संतप्त झालाय। 2 दिवसांपूर्वी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेचे पडसाद शहरापासून तालुक्यात आणि राज्यभर उमटू लागले। मालेगाव शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी पुतळा ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला। हातात बॅनर, डोळ्यात संताप आणि मनात वेदना घेऊन विद्यार्थ्यांनी न्यायाची जोरदार मागणी केली। आरोपीला फाशी देण्याच्या घोषणेनं संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला होता। शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या चिमुकलीसाठी न्याय मिळावा हीच भावना दिसत होती। घटना घडलेल्या डोंगराळे गावात वातावरण संतप्त आहे। अत्याचार आणि हत्येप्रकरणी नागरिकांनी कुसुंबा महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन केलं। विशेष म्हणजे या आंदोलनात किन्नर समाजही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, क्या ऐसा बेटी बचाएंगे आप लोग? ऐसे बेटी बचाएंगे? 3.5 साल की लड़की का रेप हो सकता तो 12वीं 10वीं 11वीं कक्षा की लड़कियों को कैसे सुरक्षित रखेगा ये देश? आरोपी को मालेगाव दौऱ्यावर आलेले किरीट सोमय्या यांनीही रास्ता रोकोत सहभागी होत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली। लड़कियों को कैसे सुरक्षित रखेगा ये देश? आरोपी को सजा होनी चाहिए। ये देखो, ये वो जो लड़की का बाबा है, बताओ तुम। 2 दिन से इन्होंने खाना नहीं खाया। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। गावात जी बलात्कार झाला आणि त्या मुलीची हत्या झाली, खूप अनफॉर्च्युनेट आहे। ती 3-3.5 वर्षाचीच मुलगी होती, तिची काही चुकी नव्हती आणि तो तिचा नेबर होता। तिने काही वेगळे कपडे घातले नव्हते, ती खेळत होती तरी तिच्यावर बलात्कार झाला। म्हणजे ह्या सगळ्यात कुठेतरी मुलींची चुकी नसतेच, मुलींना ब्लेम केलं जातं, जे खूप चुकीचं आहे। आणि मग हे सगळी केस आवरली जाते, मग ते मुलं अजून विकृती वाढतच जाते, बलात्कार होतच जातात, याच्यावर कोणी काही बोलत नाही। हे सगळं खूप कॉमन झालंय आणि ह्या कॉमनला आपण खूप म्हणजे आपण याच्यावर काही बोलत सुद्धा नाही आणि हे पुढे होतच जातं। सो आय थिंक याच्यावर काहीतरी निघायलाच हवं आणि याच्या अगेन्स्ट काही मुली अशा असतात ज्या बोलू शकत नाही, काही मुली अशा असतात ज्या बोलतात, पण ज्या बोलत नाही त्यांनाही बोलतं करणं हे आपलं काम आहे आणि त्यांनाही याच्यावरतून काही शिकायला भेटेल। हे आय थिंक ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हे सगळीकडे पसरलंच हवं। आरबी न्यूज साठी मलिक शेख, मालेगाव।